सकाळी उठताना मनात नवी उमेद घेऊन दिवसाची सुरुवात केली. कोवळ्या सूर्यकिरणासोबत सकारात्मकता विचार मनात भरावे. आजचा दिवस आनंदी, यशस्वी आणि समाधानात जावं अशी प्रार्थना. त्याच्यानंतर सकाळी उठले, आवरलं, स्वामींची पूजा केली. स्वामी म्हणतात, कर्म करत राहा, फळांची चिंता माझ्यावर सोडा. तर आपण फक्त चांगले कर्म करत राहायचं, फळांची चिंता ही सगळे स्वामींवर सोडून द्यायची. त्याच्यानंतर मग घेतलं स्वयंपाकघरात आले तर मस्त असं चपाती बनवून घेतली, वल्ल्या वाटाण्याची भाजी बनवून घेतली. नंतर किचन वाटा वगैरे साफ करून घेतला. तर आमच्या गॅलरीमध्ये मस्त असं सुंदर फुललं होतं. बाग म्हणजेच निसर्गाचं हास्यरूप, जिथे मन शांत होतं आणि विचार फुलत जातात, अगदी ह्या फुलासारखं. तर मग मस्त परत किचन वाटा वगैरे आवरून झाल्यावर दिवला शाळेत, त्याचा आवरला आणि त्याला शाळेत पाठवून दिलं. त्याला शाळेत पाठवल्याच्या नंतर मग घरात झाडू आणि पोछा मारून घेतला. तर झाडून पोछा झाल्याच्या नंतर बघू शकता असं दिसत होता माझं फायनली घर. तर मग सगळं आवरून झाल्याच्या नंतर परत मग आले शॉपवरती काही क्लिप काढायच्या होत्या, कारण आता संक्रांतीसाठी ठेवायचे होते ना. तर मग म्हटलं चला आता संक्रांत आली तर संक्रांतीसाठी व्हिडिओ काढून घ्यावे. मग मस्त असे थोडे बांगड्यांचे वगैरे व्हिडिओ काढून घेतले, काही कानातल्यांचे पण आहेत. आणि मग हे जे आहेत हे कॉलेजच्या मुलींसाठी स्पेशल आणले होते. त्याच्यानंतर मग परत शॉपमधून घरी गेले. घरी देवाला अगरबत्ती दिवा लावला. नंतर स्वामींपुढेही दिवा अगरबत्ती लावून घेतली. आणि मग नंतर बघा आमचा स्टडी चालला होता. असं कोणाकोणाचा स्टडी चालतो मला नक्की कमेंट करून सांगा, कारण आपण त्यांना किती शिकवलं ना तर ते आपलं काही ऐकत नाही. मग असं त्यांना लावून दिलं ना ते मस्तपैकी बघत ऐकतात आणि शिकतात. असं संपला माझा आजचा दिवस.